एकीकडे नीट आणि इतर परीक्षांमधील कथित पेपरफुटी विरोधात विद्यार्थ्यांचा संताप, दुसरीकडे दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू झालेलं आंदोलन आणि या आंदोलनातून पुढे आलेलं नाव म्हणजे CJP म्हणजेच कॉकरोच जनता पार्टी. पण या नावामागची नेमकी कहाणी काय आहे? आंदोलनाची सुरुवात कशी झाली आणि अखेर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत हे प्रकरण कसं पोहोचलं? चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJP हे कोणत्याही निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत राजकीय पक्षाचं नाव नाही. हे नाव विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान सरकार आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी वापरलं गेलेलं एक उपरोधिक राजकीय नाव आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी या नावातून सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर आणि विशेषतः शिक्षण क्षेत्रातील कथित गैरव्यवस्थेवर आपली नाराजी व्यक्त केली. या आंदोलनाच्या केंद्रस्थानी होते विद्यार्थ्यांचे प्रश्न, परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या आरोपांमुळे निर्माण झालेला अविश्वास. विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता कुठे आहे? मेहनत करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार? या प्रश्नांवरून विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं होतं. आंदोलन जसजसं पुढे गेलं तसतसा त्यांचा आवाजही मोठा होत गेला. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या. परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर कारवाई, पेपरफुटी विरोधात कठोर पावले आणि विद्यार्थ्यांना न्याय या प्रमुख मागण्यांवर आंदोलनाचा भर होता. या काळात CJP हे नाव सोशल मीडियावर आणि राजकीय चर्चेत मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विद्यार्थ्यांशी चर्चा आणि मागण्यांवर विचार करण्याचे प्रयत्न झाले. मात्र विद्यार्थ्यांचा दबाव कायम राहिला. आंदोलकर्त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली, केवळ आश्वासन नको तर ठोस निर्णय हवाय. यानंतर या आंदोलनाने निर्णायक वळण घेतलं. केंद्र सरकारमध्ये मोठा राजकीय निर्णय झाला. राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत निवेदनानुसार धर्मेंद्र प्रधान यांचा शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार स्वीकारला. यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर या आंदोलनाला मोठं राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. आंदोलकांनी सरकारसमोर मांडलेल्या मागण्यांमुळे आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे हा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला. मात्र या राजीनाम्याचा थेट संबंध आंदोलनामुळेच झाला असा निष्कर्ष काढताना राजकीय दावे आणि अधिकृत कारणे वेगवेगळी पाहणे आवश्यक आहे. कॉकरोच जनता पार्टी या उपरोधिक नावाने सुरू झालेला राजकीय विरोध, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सुरू झालेलं आंदोलन आणि अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत पोहोचलेलं हे संपूर्ण प्रकरण, यामुळे एक गोष्ट पुन्हा स्पष्ट झाली, विद्यार्थ्यांचा आवाज राजकारणात मोठा परिणाम घडवू शकतो. आता शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे आहे. मात्र विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले आहे का, की हा केवळ राजकीय बदल आहे? याचं उत्तर येणाऱ्या काळात नक्की मिळणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि द खुर्चीला फॉलो करायला विसरू नका.